आहे ना. ओय दीपा, काय झालं रे भैया? काय नाही, माझ्या किडनीत जरा दुखायला लागले. हा? अरे पण किडनी तरी तर खाली असते. ज्याला किडनी कवापासून खालच्या गल्लीत राहायला गेली. काय नाही इथे किडनीतच माझ्या दुखायला लागले. मग चल आपण डॉक्टरांच्याकडे जाऊया. डॉक्टरांच्याकडे नको, माझं एक काम कर की, आमच्या सरांनी मला होमवर्क दिलाय तेवढा लिहून दे की. नाही रे भैया, मला जेवण करायचं. बर दे, मी लिहून देते. हा ओके. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. अरे गोलमाल है भाई, सब गोलमाल है. हॅलो प्रियंका, बोल काय चाललंय? काय नाही बघ, आपलं पण निवांतच. होमवर्क माझा होमवर्क तासाभरात लिहून तयार होतोय बघ. कसं म्हणजे काय, मला एक बहीण आहे, तिच्यापाशी जाऊन जरा रडलं का नाही, अगं माझं डोकं दुखतंय, माझा होमवर्क लिहून दे की, लगेच होमवर्क लिहून देत्या. परत जरा जाऊन तिच्यापाशी नाटकी केली का नाही, अगं माझ्या किडनीत दुखतंय, माझ्या असाइनमेंट लिहून दे की, लगेच असाइनमेंट लिहून देत्या. एवढी मोठी दबोडी झाल्या पण काय सुद्धा हक्कल नाही बघ तिला. नुसती खुळी आहे, नुसती खुळी. पण स्वभाव लय चांगले बरं का, मला का मारत नाही. दिकी लिहून होमवर्क नाही तर सर मारतील मला. दिकी लिहून दिकी लिहून नाही तर सर मारतील मला. ओय मला जिलेबी ठेवलेस, तू खायला लागलेस, दे मला. तुझ्या वाटणीची तू रात्रीच खाल्ल्यास, ही मला ठेवल्या मम्मीने जिलेबी. ओय माझ्या वाटणीत दे मला ते. 3 4 5 6 7 8 9 आणि 11. दीपा दीपा, काय झालं दीपा? लय जोरात लागलंय मला, आता बोलू देतेस मी. ए अजून 4-5 फटकं मार मला, पण त्याने तेवढं बोलू नकोस. बोलवणारच आहे आता. ए नको ते बोलूस. पप्पा, भैयाने मला मारलं बघा. सुकाळीच्या सारखं पुरगीला मारताय, परत जर तिला हात लावला तर उलटा टांगून मारीन बघ. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. ए दीपी, आणि इकडे मोबाईल. जा तिकडे माकडा, मी नाही देणार मोबाईल, मला गेम खेळायची. ए दे इकडे. पुरीने गेम बी मासलं काही खेळायला नसतं या. पुरीने फक्त किचन मध्ये जाऊन जेवण करायची असते ती. जा किचन मध्ये आणि जेवण कर जा. गेम फक्त पोरच खेळणार. पप्पा, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी प्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में ऐसे ही झूलती रहे. भैया जॉन सिनापेक्षा कसले उचलून टाकले बघ की, कसली ताकद आहे जॉन सिनाला. जॉन सिनाला ताकद आहे म्हणती. जॉन सिनाला व्यायाम करायला कोणी शिकवलं? आपण. हे बघा आपली स्टील बॉडी. कशी स्टील बॉडी? स्टील बॉडी म्हणाला. एक कानाखाली दिली की उडून जाशील, कुठे कळायचं पण नाही. लुकड्या लकड्या म्हटली, दे बघू कानाखाली, काय होत नाही आपल्याला. खरंच दिन बर का. खरंच दे, आपली स्टील बॉडी आहे. काय झालं का बघ, कशी स्टील बॉडी आपली. आलोच लगेच. स्टील बॉडी आपली, स्टील बॉडी, स्टील बॉडी. हॅलो कोमल, अगं 5 मिनिटात आंघोळ करते आणि आवरून येते बघ, तुम्ही थांबा तोपर्यंत. ए भैया थांब की. अरे आज मला आंघोळ करायचंय, तू निघ बाहेर. हा मी काय बाहेर येणार नाही, मला पण कॉलेजला उशीर होती, कळले का? पप्पा
हॅलो बोल की जानू. ऐक ना पिलू, मी उद्या तुमच्या घरी येणार आहे. अगे माझे जानू, आमच्या घरी बिरी तेवढं काही येऊ नको. आमच्या बाला कळलं तर मला पाय बांधून मारेल बा. इकडे किती तुला काहीतरी द्यायचं आहे. इकडे की ठीक आहे, पप्पाचं काय सांगू नको पण. सगळं ते सगळं. साला मैं तो साहब बन गया, अरे साला मैं तो साहब बन गया. अग गॅस सप्लाय जो बोर आणायचा आहे. अहो तांदूळ बी सपलय ती बी आणा. मम्मी पप्पा जरा हळू बोला की, मी अभ्यास करते. माझा उद्या पेपर आहे. उद्या पेपर आहे काय तुझा? धावतोच तुला आता. जला कधी कला जा, जला कधी कला जा, एक बार आ जा 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 जा, सरता रहता हूँ मैं बस तेरी बातें. आमची पण परीक्षा आहे, आमचा पण पेपर आहे. पाठ दुसरा, भूताचा जन्म. गुणगुळ्याचा माळ हे ठिकाण भूताच्या दृष्टीने अगदी गैरसोयीचे होते. ना तिथे एखादी पडकी विहीर होती, ना एखादा पडका वाडा होता. ए काय जरा हळू वाच की, उद्या माझा पेपर आहे. मला डिस्टर्ब करू नकोस. होय, मला मोठ्यानं वाचल्याशिवाय पाठ होत नाही. तुला लय डिस्टर्ब बाउन्सिंग होत असलं का नाही, बाहेर जाऊन वाच. कळलं का? गंडगोळ्याचा माळ हे भूताच्या दृष्टीने अगदी गैरसोयीचे होते. आईला एवढा दंगा करून पण यो काहीच फरक पडला वाटत. आता धावतोच. कलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग ढवळीले. कलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग ढवळीले. भैया भैया हा, आज लय लाडीगुडी लावायची चालल्या. म्हणजे तू आज माझ्याकडे काहीतरी काम घेऊन आलेली दिसतेस. ऐक ना भैया, हा, काय सांगू नको आपल्याला. आपण तुझं कुठलं काय काम करणार नाही. जा, लय लाडीगुडी लावू नको. कार भैया माझ्या मोबाईलचा डिस्प्ले फुटलाय, थोडा बदलून आणखी रे. बर ठीक आहे. बरं दीपा, जा माझ्यासाठी मस्तपैकी गरमागरम कॉफी घेऊन ये. आहा, हा मस्तच. दीपा माझं पाय दाब की, पाय लई दुखायला लागली. बर बर जाऊ. हातानं पाय दाबतेस का पायानं हात दाबतेस? आई गई. दीपा माझं डोकं दाब की, डोकं लई दुखतंय. बर बर. हा 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 मस्त. हा 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 उकडायला लागलेली. दीपा वार घाल की. हा घालते. घाल लवकर. बस बस, उद्या सकाळपर्यंत तुझ्या मोबाईलचा डिस्प्ले बदलून आणतो. जा. बर झालं. बरं वैभ्या, आपल्या दीपासाठी स्थळ आलेलं का नाही? त्या मुलानं दीपाला पसंत केले आणि ती माणसं म्हणतात 8 दिवसानंतर चांगला मुहूर्त आहे, लागली दुरकून टाकूया. पण पप्पा 8 दिवसात आपली सगळी तयारी तर होणार का? होते का पोरी, तू नको टेन्शन घेऊ. बर मी बँकेत जाऊन येतो. बरं झालं, म्हणजे 8 दिवसानं माझ्या मागची पेढा जाते वाटते. म्हणजे या घराचा मी एकटाच राजा. असू दे असू दे. अब हम अकेला राजा. बहिणीचं लग्न झाल्यानंतर
बोल की विश्ल्या भावा. होमवर्क लिहून झाला का तुझा? नाही रे, पण आपण टेन्शन घेत नाही कारण आपल्याला एक बहीण आहे. तिला जाऊन नुसतं म्हणलं का नाही, बरं दीपा माझा होमवर्क लिहून दे की, लगेच लिहून देते बघ. अरे पण तुझ्या बहिणीचं लग्न झालंय ना आता. होय. हॅलो हॅलो वैब्या. दीपा माझा होमवर्क लिहून दे. बरं, देते. पण असू दे, मी स्वतः होमवर्क लिहीन. मला नाही आता बहिणीच्या मदतीची गरज. बरं दीपा, एक कप मस्तपैकी गरमागरम कॉफी आण ग. आहा. असू दे, मी स्वतः कॉपी करून पिन. मला नाही बहिणीच्या मदतीची गरज अजिबात. दीपा जरा डोकं दाब ग, माझं डोकं लय दुखायला लागले. भैया 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 मित्रांनो, बहीण जोपर्यंत घरात असते तोपर्यंत घराला घर पण असतं. ती तुमच्या जवळ असते ना, तोपर्यंत तिच्याशी हसत खेळत राहा. कारण एकदा का तिचं लग्न होऊन ती सासरी निघून गेली की ती परत फक्त पाहुणी म्हणूनच येते.